सातारा जिल्ह्यातील सावरी गावात शुक्रवारी मुंबई क्राईम ब्रँचने एक रेड टाकली आणि या रेडमध्ये कोट्यावधीचं ड्रग जे आहे ते जप्त करण्यात आलं। याच विषयी खरं तर आपण बोलणार आहोत शिवसेना उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी। ताई, खरं तर तुम्ही बऱ्याच पुरावे घेऊन पत्रकार परिषद घेतली, नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कुणापर्यंत पोहोचतंय? कुणापर्यंत पोहोचते ते पोलिसांनी सांगावं। ती गृह खात्याची काम आहेत, त्याच्यावर मला बोलायचं नाही। मला एवढंच बोलायचं की पक्षीय राजकारण सोडून या राज्यातल्या युवकांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर त्याच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे, कारण माझी बांधिलकी ही सामाजिक चळवळींशी जास्त आहे। त्यामुळे माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की मी पॉलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा मी सोशली करेक्ट असावं। मी पुन्हा एकदा प्रामाणिकपणे सामला सांगू इच्छिते की मला तुमचे पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यात काहीही इंटरेस्ट नाही। माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की महाराष्ट्रातल्या युवकांच्या जीवाशी खेळू नका। हा साधारणतः एक मॅप आहे। हा मावशी म्हणजे सातारा जिल्ह्यातलं जे कास पठारावर आपण जातो, साताऱ्यावरून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर तर हा परिसर आहे। याच्यात दोन गोल दिसत आहेत तुम्हाला। हा एक मोठा गोल दिसतोय, एक छोटा गोल दिसतोय। या मोठ्या गोलमध्ये रिसॉर्ट आहे, ठीक आहे, आणि या छोट्या गोलमध्ये शेड आहे जिथे रेड पडली। खरं तर तसं बघितलं तर या रिसॉर्टकडून इकडे कुठलाही रस्ता जात नाही, हे पण विशेष। म्हणजे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अगदी। पण इथे बॅकवॉटर आहे, हे जे ब्ल्यू दिसतंय हे कोयनेचं बॅकवॉटर आहे, ओके। हा महानगरीय रस्ता आहे जो तुम्हाला दिसतोय तो हा महानगरीय सॉरी म्हणजे याला काय म्हणतात, महामार्ग, गावातून जाणारा महामार्ग। हा महामार्ग रिसॉर्टवरून पण जातो। हा महामार्ग इथपर्यंत येतो आणि इथून अचानकच एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार होतो। हे बघा, हा व्हाईट कलरचा हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता 1200 मीटरचा आहे। पायी चालायला गेलात 20 मिनिटं, गाडीने चालत गेलात 5 मिनिटं। इकडे कुठेही तुम्हाला वस्ती दिसत नाही। आता माझा प्रश्न इथूनच सुरू होतो, हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता कुणासाठी केला? मागणी कुणी केली? वर्क ऑर्डर कुणाची होती? निधी कुणी दिला? कुणाला बांधायचा होता? जर कुणी मागणी नाही केली तर वैयक्तिक पैशाने इथे निर्जन ठिकाणी कुणी का बांधेल? गोविंद शिनकर ज्याने हे शेड दिलं होतं तो तर साधा माणूस आहे, त्याला तर काहीच गरज नाही आहे। कुणी बांधला कुणी? हा पोलीस आणि स्थानिक अशी माहिती देतात की इथं जी रेड पडली त्या रेडमध्ये जी माणसं सापडलेली होती त्याच्यामध्ये 3 लोक होते स्थानिकचे। हे ते शेड आहे साधारणतः, आणि या शेडमध्ये ते सगळं ड्रगचं काम चालायचं असं सांगितलं गेलं आहे। ज्या रिसॉर्टचा मी आपल्याला उल्लेख केला ते हे रिसॉर्ट आहे। या रिसॉर्टमध्ये साधारणतः 7-8 रूम आत्ता बांधून झालेल्या आहेत। आणि जे मी तुम्हाला 2 गोल दाखवले मगाशी, तो जो मोठा गोल आहे त्या मोठ्या गोलमधला हा रिसॉर्ट आहे। या रिसॉर्टमध्ये इकडे हे कोयनेचं बॅकवॉटर आहे। हे फार विशेष आहे बरं का, की 75 मीटर धरण क्षेत्राच्या मर्यादेमध्ये परिक्षेत्रामध्ये तुम्हाला कमर्शियल बांधकाम काही कुठलंच बांधकाम करता येत नाही। हे 5 मीटरपेक्षा कमी अंतर आहे। परमिशन कोणी दिली? साध्या माणसाला शक्य आहे का? जर प्रकाश शिंदे म्हणतात की ही जागा माझी नाही, तर एका साधारण माणसाला धरण क्षेत्रामध्ये 5 मीटरपेक्षा कमी अंतर ठेवून हे बांधकाम करणं शक्य आहे का? कारण याच्यावर आक्षेप आहेत, या प्रॉपर्टीचा एने नाही आहे। हे कुणी केलं? बरं जाऊ दे, ते सोडूया, त्याच्यावर बोलूया। आता जरा रिसॉर्टवर येऊया। स्थानिक आणि पोलीस किंवा एकूण चर्चा, माध्यमात आलेली चर्चा, हर्षवर्धनजींनी मांडलेली पत्रकार परिषद, त्याच्यानुसार इथून 3 लोकांसाठी जेवण जात होतं शेडमध्ये। आता हे पंचतारांकित रिसॉर्ट आहे, मुळात इकडे का बांधलं ते काही त्याचं उत्तर त्यांनीच द्यावं। पण इथून जेवण का जात होतं? पंचतारांकित रिसॉर्टचं जेवण कामगारांना कसं परवडलं? असं आपण गृहीत धरू की कामगारांना 100 रुपयाने ताट दिलं, पण 100 रुपयाच्या ताटासाठी त्यांचं काम करणं प्रकाश शिंदेंना अशी काय आर्थिक अडचण आली? हा हे प्रश्न। बरं, मग आता हे रिसॉर्ट हे प्रकाश शिंदेंचंच आहे का, असा एक प्रश्न निर्माण होतो, ठीक आहे। तर होय, हे रिसॉर्ट प्रकाश शिंदेंचंच आहे, त्याची ही 7/12 आहे, ठीक आहे। जे शेड आहे त्या शेडचा जर विचार केला तर शेड हे गोविंद शिनकरचं आहे, ही गोविंद शिनकरची 7/12। आता तुम्ही म्हणाल की हा प्रकाश शिंदे तो प्रकाश शिंदे कशावरून? हा प्रकाश शिंदे म्हणतात की नाही तो वेगळा माणूस आहे, तो माणूस मी नाहीच आहे, हे की नाही? साहेब, मी प्रकाश शिंदेची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असणारी ही 7/12 आहे। या वडिलोपार्जित 7/12 मध्ये सचिन भैया तुम्ही वाचू शकता, नावं बघा, एकनाथ संभाजी शिंदे, गंगूबाई संभू शिंदे, सुभाष संभाजी शिंदे, प्रकाश संभाजी शिंदे, आणि बहुतेक हे त्यांच्या मुलीचं वगैरे नाव असावं। हा फॅमिलीचा 7/12 आहे। म्हणजे प्रकाश शिंदे
ह्या फॅमिलीचा माणूस. बरं तरी नसेल बाबा, नसेलच असं गृहीत धरू, मी चांगला विचार करणाऱ्यांपैकी आहे, आपण नाही असं गृहीत धरूया तिथे. तर मग ह्या सगळ्यांमध्ये हा एक फोटो आहे, हे त्या गावामध्ये लागलेलं बॅनर आहे. काय आहे हे बॅनर? रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक कोण आहेत? यश प्रकाश शिंदे, तेजस प्रकाश शिंदे. हॉटेलचं नाव काय आहे? तेज यश, तेजस यश. ठीक आहे. प्रकाश शिंदेंच्या 2 मुलांची ही नावं आहेत. एवढा योगायोग तर असू शकत नाही. बरं ठीक आहे. आता प्रेस नोटकडे येऊया. धाड पडली, धाडीमध्ये काही गोष्टी आल्या पुढे. धाडीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या त्याच्यानुसार 7.5 किलोचं काय म्हणतात त्याला, MD ड्रग्ज होतं आणि 38 किलो लिक्विड होतं त्याच्यामध्ये, साधारण 45 किलो. हे माझं म्हणणं नाही आहे, हे माझं म्हणणं नाही, ही पोलिसांची प्रेस नोट आहे. पण ही पोलिसांची प्रेस नोट फारच संदिग्ध आहे, कारण या प्रेस नोटमध्ये 3 आरोपींची नावंच नाही आहेत. आता खरं तर याच्यात नावं असायला पाहिजे होती, मग ती नावं का आली नाही? ती नावं येणं अपेक्षित होतं. बरं, आपल्याकडे साधारणतः विनयभंग, बलात्कार किंवा लहान मुलांशी संबंधित गोष्ट असेल तर आणि तरच FIR पब्लिक होत नाही. पण FIR इज अ पब्लिक डॉक्युमेंट. पोलीस आर ओनली द कस्टडी, पोलीस आर नॉट ओनर ऑफ दॅट FIR. त्यामुळे ती पब्लिक झाली पाहिजे. ज्या 3 लोकांना ताब्यात घेतलं त्यांची नावं, तिथे काही स्थानिक होते, तिथे पंच होते, अनेक लोक होते, त्यांची नावं जी स्थानिक आणि त्या सगळ्या चर्चेत जी आली ती नावं काय काय होती व्हेरीफाय करा बाबा. ही नावं नाही आहेत कुठे. ही नावं काय आहेत? कायम नजर अब्बास सय्यद, एक हबीजुल फक्रुल इस्लम, राहणार लहरी घाट, पोस्ट सेतू, याकडी, जिल्हा मोरेगाव, आसाम. आसामचा माणूस कशाला आला तिथे? इंटरनलमध्ये कशाला, एवढ्या रिमोट एरियामध्ये कशाला आला होता तो? काय काम करत होता बरं तो रेसॉर्टवर तर काम करत नव्हता, ठीक आहे, तो काम शेडवर करत होता. मग शेडवर काय काम करत होता? बांधकाम करत होता, खोदकाम करत होता, विहीर खणत होता, नेमकं असं काय काम चाललं होतं त्याचं? एक 3रं नाव पण आहे, राजिकुल खलीलुल रहमान. आता स्थानिकचे लोक असं सांगतात की या लोकांची जी एकूण चेहरापट्टी आहे, म्हणजे नाक, डोळे, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, खोबण, हनुवटी, ही भारतीय चेहऱ्यासारखी दिसत नव्हती. मग हे कोण आहेत? हे बांगलादेशी आहेत का की अजून कोणी? मग नितेश राणे, नवनीत राणा, ते काय कंगना राणा, काय ते अजून किरीट सोमय्या, या लोकांना एवढी इकडं बांद्रा, कलानगर, इकडं तिकडं दिसतात बांगलादेशी. ह्यांचं बघा ना काहीतरी. एरवी किरीट सोमय्या फार हातोडा घेऊन जातात अनाधिकृत बांधकामांवर, तर मी अनाधिकृत बांधकामांचं तुम्हाला पेपरच देते साहेब. मी तुम्हाला सांगते की हे बघा, हा MSRDCचा पेपर आहे. याच्यामध्ये 2 पेपर आहेत, ॲक्च्युली 2 पेपर आहेत की ज्याच्यामध्ये सांगितलं जाते की हे बांधकाम हे त्या परिक्षेत्रात येऊ शकत नाही आणि त्याला परमिशन नाही. मी पेपरसह बोलते. बरं, आता हे हॉटेल चालवायला कुणाला दिलं होतं? तर प्रकाश शिंदे स्वतः चालवत नाहीत असं सांगितलं गेलं. पण मी आपल्याला अजून एकदा दाखवू. ते म्हणतात, आज मी ऐकलं त्यांचं, ते म्हणाले की नाही आमचं काही कमर्शियल हॉटेल नाही, रिसॉर्ट. कोण जाणार आहे बरं तेवढ्या लांब? पण तरी बाबा ठीक आहे, चला मी मान्य करते, मी चांगला माणूस आहे, हो, मी तुमच्यावर विश्वास ठेवते, चला हरकत नाही. चला साहेब, हे कसं करता येईल बघा, ह्याला झूम कसं करता येईल? हे हॉटेल तेज यश, ते काय म्हणतायत की ही कमर्शियल प्रॉपर्टी नाही. ते असं म्हणतात ही कमर्शियल प्रॉपर्टी नाही, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टीला कोणी रेट देतं? ह्याला रेटेड आहे साहेब, इथे 4.8चं रेटिंग आहे. बरं, याच्यामध्ये डायरेक्शन आहे, व्हॉट्सअप बुकिंग आहे, वेबसाईट आहे. मी जरा व्हॉट्सअप बुकिंगवर जाते. हां, हे ऑनलाईन आहे साहेब, सामच्या दर्शकांच्यासाठी हे ऑनलाईन आहे. मी याच्या व्हॉट्सअपवर चेक करते. व्हॉट्सअप बुकिंग आलं. आपण हे व्हॉट्सअप बुकिंग कुणाच्या नावाने ते चेक करू. काय नाव आलं तुम्ही सांगा साहेब, तुम्ही सांगा. प्रकाश शिंदे नाव आलं. कसं काय? ते तर म्हणाले ना की कमर्शियल नाही, मग प्रकाश शिंदे नाव कसं आलं बरं? वर DP दिसतोय, जरा DP चेक करूया. काय आहे हे सगळं? कुणाला वेड्यात काढताय तुम्ही? खोटं काय बोलताय तुम्ही काय सांगताय? बरं, मग रणजित शिंदे
रणजित शिंदेला चालवायला दिलं. अच्छा, रणजित शिंदेला चालवलं. रणजित शिंदे कोण आहे? तर रणजित शिंदे कोण आहे हे सांगितलं पाहिजे. हा रणजित शिंदे, हा रणजित शिंदे, हे श्रीकांतजी. मी म्हटलं की मी चांगलाच विचार करणाऱ्यांपैकी आहे, पण श्रीकांत शिंदेसोबत रणजित शिंदे काय करत आहे? तर त्याचं असणं स्वाभाविक आहे. कारण श्रीकांत शिंदे यांचं जे मूळ गाव आहे, त्यांची नाळ जिथं पुरलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांची नाळ जिथं पुरलेली आहे, जे मूळ गाव आहे ते आहे दरेगाव. आणि रणजित शिंदे हे दरेगावचे सरपंच आहेत. ठीक आहे. आणि हे हॉटेल चालवत होते. पुन्हा गोष्ट तिथेच येते साहेब, पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ गोष्ट येते. हा एक फोटो. हेलिपॅडवर जेव्हा कधी ते दरेगावी उतरतात, जातात, येतात, तेव्हा त्यांच्या स्वागताला रणजित शिंदेच असतो. हा अजून एक फोटो. हे आहेत प्रकाश शिंदे, एकनाथ शिंदे, रणजित शिंदे. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा रणजित शिंदे दरेगावचे सरपंच झाले. हा फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहे. मी तुम्हाला पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही. आता सगळं होताना तुम्ही हे सगळं काढलंय, यामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केलाय का सातारा पोलीस? अहो, हलगर्जीपणा, पोलिसांनी कर्तव्यच बजावलं नाही. मुळात पोलीस करत काय होते? तुम्हाला आठवतंय ललित पाटीलच्या प्रकरणात मी प्रश्न विचारला होता तो शंभूराज देसाईंना. आता सातारला पालकमंत्री कोण आहेत? मला पुन्हा त्यांनाच प्रश्न विचारायचा आहे. मला पुन्हा शंभूराजलाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पालकमंत्री आहात ना, मग पालकमंत्री म्हणून तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय हे तुम्हाला कळत नाही? 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता कसा? आपण असं गृहीत धरू की कुणाचा संबंध नाही. अरे, या राज्याचं सोनेरी भविष्य असणाऱ्या उपमुख्यमंत्री साहेबांचं घर तिथून जवळ आहे, त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. पालकमंत्री काय करतात? झोपा काढतात का? त्यांना माहित नाहीये की हा 1200 मीटरचा रस्ता कसा आला? तो गंभीर आहे ही गोष्ट. सातारा एसपींनी पण याकडे लक्ष दिलेलं नाही. सातारा एसपी तुषार दोशी. तुषार दोशींना मला का वेळ लागला? बघा, 11 तारखेला पहिली रेड मुलुंडला पडली, 12 तारखेला दुसरी रेड पुण्यात पडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विशाल मोरेला अटक झाली. त्याने दिलेली माहिती सेंटेड हुक्का वगैरे अशी काहीतरी माहिती होती. त्याच्यानुसार 13ला कारवाई झाली, ती 2 ठिकाणी, एक वर्ध्यात झाली, एक सावरीत झाली. आता सावरीत जी कारवाई झालेली आहे साहेब, त्या कारवाईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. ऑन रेकॉर्ड आलं की बाबा त्या हॉटेलहून जेवण जात होतं वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी आल्या पुढे. तेव्हा आम्ही तुषार दोशींना वेगवेगळ्या प्रकारे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. माझा तर बिचारे फोनच घेत नाहीत, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे तर ते माझा काही फोन घेत नाहीत. पण मला जसं जमेल तसं अनेक लोकांकडून त्यांना फोन करून विचारणा करायचा प्रयत्न केला की प्रकाश शिंदे म्हणजे नेमका कोणता प्रकाश शिंदे? तर ते म्हणाले, छे, हा प्रकाश शिंदे आणि तो प्रकाश शिंदे वेगळे आहेत. चला, माझा विश्वास आहे तुषार दोशीवर. मग तो जो दुसरा कोणी प्रकाश शिंदे आहे तो कोण आहे ते दाखवा. आणि 115 कोटी किमतीचं ड्रग्ज सापडतं, त्याच्याशी संबंधित अनेक नावं जेव्हा येतात, तेव्हा ज्या प्रकाश शिंदेचं नाव येते तो जर असाच कुणीतरी असेल तर त्याला ताब्यात का घेतलं नाही तुम्ही? का सोडून दिलं तुम्ही त्याला? गृहमंत्र्यांकडे तुम्ही या संदर्भात हे सगळं होताना काय मागणी करणार? मी गृहमंत्र्यांकडे तक्रार करेल, पण फार अपेक्षा नाहीत मला. मी अमित शहांकडे तक्रार करेल. एक तर ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि अमित शहा अनेक गोष्टींना कारणीभूत आहेत, महाराष्ट्रात अनेकांना ताकद वगैरे देण्यामध्ये. त्यामुळे मी अमित शहांकडे एक तक्रार करेन. मी लोकायुक्तांकडे पण तक्रार करेन. कारण मी पुन्हा सांगते की हा विषय हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, अहो राजे, आपण आपल्या लेकरांना अतिशय चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळण्यासाठी मेहनत घेतो, ॲडमिशन देतो, सगळं करतो, पण कॉलेजच्या गेटवर जर ड्रग्ज पेडलर थांबला असेल तर आपण आपल्या लेकराला कसं वाचवणार आहोत? ही जी तळमळ आहे ती आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून आहे, हे कृपया समजून घ्या. कारण त्या ड्रगच्या आहारी जाणारी जी लेकरं आहेत ना, ती मुस्लिम असतील, ती बौद्ध असतील, ती शीख असतील, ती जैन असतील आणि ती हिंदूसुद्धा असतील. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, हिंदू लेकरांचं भविष्य असं उद्ध्वस्त होताना बघू कसं शकता? ह्याच्यावर बोललो पाहिजे तुम्ही. मग काय कारवाई झाली पाहिजे? तुम्ही उपमुख्यमंत्र्यांचे थेट यामध्ये फोटो दिसत आहेत शिंदेचे, किंवा त्यांचं राजीनाम्याची मागणी करणं? आता हा चांगला प्रश्न विचारला. माझं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काही धुराबंधाऱ्याचं भांडण नाही. त्यांनी काय माझा काही बांध कोरलेला नाही किंवा त्यांनी काही माझ्या केळी नारळाच्या बागा मोडलेल्या नाहीत.
ते खरं तर त्यांचे माझे चांगले रिलेशन असू शकतात, म्हणजे मी तर त्यांना भाऊच म्हणते नेहमी, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आहे, वाल्मिक कराडचा विषय आला तेव्हा आपण धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला का? तर वाल्मिकला मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून. धनंजय मुंडेचा संबंध नव्हता पण घेतला आपण राजीनामा. अजितदादाचा संबंध नव्हता पण पार्थ पवारच्या प्रकरणात राजीनामा कोणाचा मागितला? अजितदादांचा. कारण पार्थला मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून. मग जर प्रकाश शिंदेचं नाव चर्चेत येत आहे तर प्रकाश शिंदेंना मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून हा राजीनामा का होऊ नये? लॉजिक आहे. मी हे का इतक्या शांतपणे सांगते, का प्रेमाने सांगते? मी काही सांगायला गेलं तर तुम्ही म्हणाल नाही नाही तुमचं काय पक्षीय राजकारण नाही हो. मला याच्याशी खरंच घेणं देत नाही. मी शांतपणे, अत्यंत शांतपणे आणि फार तळमळीने सांगते की या राज्याचा उडता महाराष्ट्र करू नका. बरंच काय घडलंय असं तुम्हाला खरं तर वाटतं? या पाठीमागे बरंच काही दडलेलं असू शकतं. आज अनेक वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी ज्या बातम्या केलेल्या आहेत त्यात काही प्रमुख वृत्तपत्रांनी बातमी केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की हे आंतरराष्ट्रीय तस्करीशी संबंधित असू शकते गोष्ट. विशेष आज अजून एक बातमी आली आहे साहेब, ज्याच्यामध्ये पाचगणीमध्ये 45 किलोचं कोकेन आत्ता सापडले, 1 तासापूर्वी साधारणतः. तर हे 45 किलो कोकेन पुन्हा पाचगणीत सापडणं म्हणजे, पाचगणी म्हणजे महाबळेश्वर वगैरे हे सगळा इलाका पुन्हा जवळ तेच येत आहे. तर हे जर सगळं बघितलं तर हे गंभीर आहे आणि या विषयी आपण जागरूक असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वच्छ प्रशासन म्हणता ना, तुम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणता ना, तर मग या सगळ्या ड्रगच्या आहारी सर्वसामान्यांची लेकरं जात असतील, ती तडफडून मरणार असतील तर आपण कसं बघू शकतो बरं? याची सगळी चौकशी झाली पाहिजे. ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, चौकशी निरपेक्ष झाली पाहिजे. चौकशीवर कुठलाही राजकीय नेता, मंत्री यांचा प्रभाव त्याच्यावर होऊ नये म्हणून ही चौकशी होत असताना संबंधित लोकांचे राजीनामे झाले पाहिजे. दॅट्स इट. आणि याच्यावर संसदेत चर्चा व्हावी ही माझी अपेक्षा आहे. कारण हा विषय या देशाशी संबंध आहे, आंतरराष्ट्रीय म्हणतायत वृत्तपत्र, तर याच्यावर संसदेत चर्चा व्हावी. याच्यावर सुप्रियाताईंनी सुद्धा बोलावं. नम्रतेने सांगते आणि सुप्रियाताईंकडून का माझ्या अपेक्षा आहेत त्याचं कारण पण सांगते. सुप्रियाताई संसदरत्न आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी फ्लुएंट आहेत. संसदरत्न असल्यामुळे त्यांना बोलायला सभागृहात अधिक वेळ मिळतो. सो त्यांनी मांडावं. हा महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या लोकांची तुम्ही देणी लागताय सगळेच. मी म्हणते की भाजपच्या सुद्धा लोकांनी हा प्रश्न मांडला पाहिजे. तुम्ही देणं लागतंय महाराष्ट्राचं. महाराष्ट्राच्या जनतेला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन यांच्या सुरक्षिततेचा विचार तुम्ही करावा. नक्कीच आपण पाहतो की सावरीमध्ये जे ड्रग्ज सापडलं यामध्ये अनेक बाबी समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळं शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुराव्यानिशी ते समोर आणले. त्यामुळं आता यामध्ये चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती त्यांनी केली. त्यामुळं या चौकशीतून आता काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.